प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कळवितो परिपत्रक दिनांक 16 डिसेंबर 2025 ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे। त्याचा विषय असा बघा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दैनंदिन लाभार्थी डेली अटेंडन्स माहिती ऑनलाईन सरळ पोर्टलवर वेळेत भरण्याबाबत या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। आपण जो एमडीएम भरतो ते वेळेत भरावं, अन्यथा या संदर्भात या ठिकाणी सूचना दिलेली आहे। ती सूचना कोणती या ठिकाणी आपण पाहूया। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना ही केंद्र पुरस्कार योजना असून या योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता 1ली ते 8वी मधील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येतो। सदर योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभांची दैनंदिन लाभार्थी माहिती राज्यातील सर्व पात्र शाळांनी सरळ प्रणालीवर ऑनलाईन भरणे अनिवार्य आहे। सरळ प्रणालीवर भरलेली ही दैनंदिन माहिती केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोर्टलवर स्वयंचलित म्हणजे ऑटो अपडेट अद्ययावत होत असून केंद्र शासनाकडून दररोज AMS अहवालाद्वारे लाभार्थी शाळांच्या माहितीची पडताळणी करण्यात येते। तथापि राज्यातील अनेक शाळांमध्ये उक्त प्रमाणे शाळा सर्व वितरित केलेल्या आहाराच्या अनुषंगाने दैनंदिन लाभार्थी उपस्थितीची माहिती नियमित व वेळेत भरली जात नसल्याचे निदर्शनात येत आहे। परिणामी केंद्र शासनाच्या दैनंदिन AMS अहवालामध्ये राज्यातील विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याचे चित्र दिसून येत असून यामुळे योजनेचे उद्दिष्ट साध्य होत नसल्याच्या केंद्र शासनाकडून माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर संदर्भ क्रमांक 1 अन्वये दैनंदिन लाभार्थी माहिती भरण्याबाबत वेळोवेळी ऑनलाईन आढावा बैठक म्हणजे VC तसेच राज्यस्तरीय व्हॉट्सअप ग्रुपद्वारे दररोज पाठपुरावा करण्यात येत आहे। तसेच संदर्भ क्रमांक 2 अन्वये माननीय आयुक्त शिक्षण यांनी दैनंदिन लाभार्थी माहिती अचूक व वेळेस भरण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत। यापुढील कालावधीमध्ये दैनंदिन लाभार्थी माहिती वेळेत न भरणे ही गंभीर बाब समजण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी। या अनुषंगाने आपल्या अधीनस्थ सर्व शाळा व शाळा प्रमुखांना खालीलप्रमाणे तातडीच्या व सक्त सूचना देण्यात याव्यात। हे बघा, आपल्या या शाळांना 1 ते 8च्या ज्या शाळा आहेत त्यांना या ठिकाणी सक्त सूचना दिलेल्या आहेत। त्या कोणत्या या ठिकाणी आपण पाहूया। सर्व पात्र शाळांनी शाळा सुरू झाल्यानंतर तात्काळ विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती घेऊन विद्यार्थी संख्येची नोंद हजेरी पटावर करावी। विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचे वाटप पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांची अचूक संख्या सरळ प्रणालीवर मोबाईल ॲप किंवा वेब पोर्टल किंवा SMS द्वारे तात्काळ नोंदवावी। कोणत्याही कारणास्तव मध्यान्ह भोजन न दिल्यास अथवा शाळा बंद असल्यास तशी स्पष्ट नोंद ऑनलाईन प्रणालीवर अनिवार्यपणे करावी। जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी व अधीक्षक म्हणजे PM पोषण यांनी त्यांच्या अधीनस्थ योजनेस पात्र शाळांच्या केंद्राने आढावा घेऊन दररोज दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व शाळांनी दैनंदिन लाभार्थी माहिती भरलेली आहे याची खात्री करावी। शिक्षणाधिकारी म्हणजे प्राथमिक तसेच लेखाधिकारी PM पोषण यांनी त्यांच्या अधीनस्थ सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून एकही शाळा माहिती भरण्यापासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी। दैनंदिन माहिती न भरणाऱ्या शाळांची नोंद ठेवून त्यांच्या विरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात यावी। यापुढे केंद्र शासनाच्या अहवालामध्ये राज्यातील लाभार्थी संख्या कमी दिसून आल्यास त्याची जबाबदारी संबंधित शाळा प्रमुख व क्षेत्रीय अधिकाऱ्यावर निश्चित करण्यात येईल। वरील सर्व निदर्शनाचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य असून हलगर्जीपणा अथवा दुर्लक्ष केल्यास संबंधिताविरुद्ध नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी। म्हणजे आपण जो MDM ॲप्सवर दररोज विद्यार्थ्यांनी पोषण आहार घेतल्यानंतर ती रोजच्या रोज भरणे आपल्याला सर्व शाळांना बंधनकारक केले आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।